डिझेल टंचाईमुळे बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक घटली आणि त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर झाला असून अनेक भाज्यांच्या दरांमध्ये वाढ झाली आहे। अनेक भाज्यांनी 100 गाठली आहे। वाढलेले भाजी दर हे सर्वसामान्य गृहिणींना परवडणारे नसल्यानं त्यांचं बजेट कोलमडलंय। ग्राहक आणि भाजी व्यावसायिकांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। अनेक जे काही भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये माल तयार आहे, मात्र तो माल बाजारापर्यंत जाऊ शकत नाही आणि त्यामुळे बाजारामध्ये भाज्यांची आवक कमी झाली आणि त्यामुळे भाज्यांच्या दरामध्ये वाढ देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। हे वाढलेले दर मात्र सर्वसामान्य ग्राहकांच्या दृष्टीने खरं तर अडचणीचा विषय आहे। बजेट बिघडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपल्यासोबत या ठिकाणी काही गृहिणी आहेत की ज्या भाजी खरेदी करतायत आणि त्यांना आपण बातचीत करणार आहोत। ताई, काय सांगाल, आज तुम्ही या ठिकाणी मेथीची भाजी खरेदी करायला आलेला आहे, काय भाव मिळते भाजी तुम्हाला? 20 रुपये पाव मिळते। पहिले 10 रुपये पाव मिळायची मेथीची भाजी, आता किती महागाई झाली, काय खायचं आम्ही, काय घ्यायचं? गवाराच्या शेंगा 100 रुपये किलो झाल्या, निंबू 100 रुपये किलो, 10 रुपये पाव मिळणार आहे। आता काय करणार आहे आम्ही, गरीब लोक, परिस्थिती आमची गरीब, खायला काही नाही। भाजी परवडत तर नाही, पण खाल्ल्याशिवाय हे पण होत नाही, त्याला पर्याय पण नाही आहे दुसरा। आणि मेन तर भाज्या पाहिजे तशा मिळत नाही, स्टॉक केलेल्या असतात त्याच घ्याव्या लागतात। पण भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे भाव वाढला। भाज्यांचे डिझेल पेट्रोलचे सगळंच प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळे सगळाच गोंधळ सगळा। शेतकरी पण काय करणार आहे, ते शेतामध्ये उन्हाळ्याचा माल कमी येतो, त्यामुळे आम्हाला पण महाग भेटते आणि आम्ही पण इथं महाग देतो, त्यामुळे बस काही नाही। भाज्यांचे भाव तर पेट्रोलमुळे, काही आपला उन्हाळ्यामुळे असं म्हणजे थोडाफार परिणाम तर पडतो सर उन्हाळ्यामध्ये। डिझेलची आवक कमी, कमी आहे, ते गाड्या येत नाही, लोडिंग होत नाही गाड्या, त्याच्यामुळे बी थोडाफार फरक पडतो। डिझेलचा तुटवडा आहे आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या बाजारपेठेमध्ये माल आणणं अवघड झालेलं आहे आणि त्यामुळे खरं तर भाज्यांचे दर वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।